जालन्यामध्ये 3 लाखांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलेल्या सविता चौधरच्या झालेल्या चौकशीत अमाप माया सापडली। लाचलुचपत विभागाने तिच्या घरात केलेल्या झडतीत बाद झालेल्या 2.5 लाखांवरती नोटा, 4 भूखंड, घर आणि कोट्यवधींची मालमत्ता सापडली, अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिली। चौधरच्या औरंगाबादमधल्या दोन्ही घरांवरती एकाच वेळी धाड टाकली असता ही मालमत्ता सापडली। आता यापैकी हिशेबी किती आणि बेहिशेबी मालमत्ता किती याचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग करतोय। पाहुयात चौधरीकडे काय संपत्ती सापडली आहे। 2,69,000 कॅश जुन्या नोटा, 433 ग्रॅम सोनं, 300 ग्रॅम चांदीचे असे एकूण 10,06,000 रुपयांचे दागिने। औरंगाबादच्या सातारा परिसरात रो हाऊस, गारखेड्यामध्ये घर। 2011 मध्ये बोरगाव, तालुका गेवराई, जिल्हा बीडमध्ये घेतलेली 2 हेक्टर जमीन, तिचे कागदपत्र। 2006 मध्ये औरंगाबादमधल्या आडगावात खरेदी केलेला 1 हेक्टर 45 गुंठे जमीन। 2006 मध्ये चिकलठाण्यात सातारा भागात खरेदी केलेले 556 चौरस मीटरचे प्लॉट। माझे सहकारी विशाल करोळे आपल्याबरोबर आहेत। विशाल, एका महिला अधिकाऱ्याला लाच घेताना पकडण्यात आला आणि त्यानंतर झालेला हा सगळा पर्दाफाश आहे, काय सांगतोय लाचलुचपत प्रतिबंधक विभाग? अजित, एका ग्रामीण भागात काम करणाऱ्या अधिकाऱ्याकडून उपविभागीय दर्जाच्या अधिकाऱ्याकडून एवढी माया मिळणं म्हणजे निश्चितच धक्कादायक मानलं जात आहे। आता अँटी करप्शन ब्युरो या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करतायत। 2 दिवसाआधीच त्यांना 8 लाखांची लाच मागितली होती, मात्र 3 लाखांची त्यातील पहिला हप्ता लाचेचा घेताना रंगेहात अटक करण्यात आली होती। त्यानंतर त्यांचं सातारा परिसरातील घर आणि गारखेडा परिसर या दोन्ही ठिकाणी एसीबीच्या पथकानं छापे मारले आणि त्याच्यानंतर हा सगळी माया त्यांची समोर आली। आता जी सगळी माया मिळाली आहे त्या संदर्भात जी रोकड आहे, त्यानंतर जे सोने आणि चांदीचे दागिने आहेत ते पोलिसांनी जप्त केलेले आहेत, तर घरांच्या बाबतीतही सगळे कागदपत्र जप्त केले आहे। आता फक्त यातील हिशोबी मालमत्ता किती आणि अहिशोबी मालमत्ता किती याचा तपशील काढण्याचं काम सुरू आहे। मात्र अजूनही काही ठिकाणी माया असल्याचं कळतंय, त्यानुसार एसीबी अजून चौकशी करते। अजित, धन्यवाद विशाल। एकूणच ज्या चर्चा असतात अधिकाऱ्यांच्या बेहिशेबी संपत्तीबद्दल, त्या कशा खऱ्या ठरतात हे या सगळ्यातून स्पष्ट होतं। धन्यवाद पुन्हा एकदा। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।